नमस्कार मंडळी. सकाळी उठल्या उठल्या ना प्रश्न असतो की विश्वमला नाश्ता काय बनवू, कारण इथं काही भेटत नाही इडली डोसा ते. मग एक इन्स्टंट इडलीचं पॅकेट आणलं होतं. मग म्हटलं चला ही तरी बनवू. विश्वमच्या पप्पाने आणून ठेवलेलं पण अजून बनवलंच नाही. मग ते काय त्यात फक्त दही टाकून भिजत घालतात, अजून त्यात काहीच टाकायची गरज नाही आणि डायरेक्ट 10 मिनटानंतर आपल्या इडलीच्या भांड्यात ते लावायचं बॅटर. आणि मग 10 मिनटात इडल्या होतात आणि छान फुगतात पण. आता वरचं असतं ते लवकर होतं इडल्या, खालच्या थोडा वेळ अजून ठेवायच्या. मग इडल्या काढल्याने एक चटणी बनवली त्याला. हे बघा किती फ्लफी इडल्या झाल्यात, एकदम फुगल्या. आणि हे सगळं जे आहे त्याच्यात डाळ, हे मोहरी, हे ऑलरेडी त्याच्यात पॅकेटमध्येच आहे, मी नाही टाकलेलं ते. पण ते खूप टेस्टी लागतात. आंबट दही टाकायचं म्हणे त्यात, त्यामुळे त्या येल्लोविश नाही दिसणार. मग ही चटणी बनवली, कांदा टोमॅटो आणि आपली सगळंच टाकलं मी त्यात, शेंगदाणे फुटाणे. तिकडं खूप प्रकारच्या चटण्या बनवतात, त्यातलीच ही एक. हा गेला आरवण त्यांच्या घरी तिकडं कांद्याच्या चाळीत खेळायला. पप्पा इकडं काय करतायत, त्यांचं काहीतरी चालू आहे गार्डनिंग. आणि दुपारी संध्याकाळी असं वातावरण झालं. वातावरण होतं पण गरम पण खूप होतं आहे. हा खेळतोय. आणि इथं दुपारी विकायला आलं होतं डोंगरची काळी मैना. मला घ्यायची होती पण ती पाटाच्या त्या कडेला विकत होता तो, खूप दिवस झाले. आणि विश्वमला पण द्यायची होती. दुपारी आम्ही बनवलं मटण, कारण की आज बाजार होता. आम्हाला 2-2 बाजार असतात, पण मटण आम्ही इकडच्या गावातूनच आणतो. आणि बघा 4 वाजता किती पाऊस झाला आणि तो लगेच बंद पण झाला. असं जशी श्रावणाची सर येते ना तसा आला, भरभर पडला आणि गेला. हे दोघं मस्त पावसात भिजताय आणि तिचा भाऊ वरती तो कागद लावतोय, कारण की तिथं त्यांचे काहीतरी आहे ट्रॅक्टरमध्ये ठेवलेलं, ते झाकतोय तेवढ्या पावसात. हे दोघं नंतर दगड खेळत बसले. याला माहीत नाही ते काय आहेत, तिने त्याला शिकवलं ते दगड असं कॅच करायचं. आपण जे लहानपणी खेळायचो ना तेच.